गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मॅथमॅटिकल लॉजिक क्लास लेक्चरला आपला टॉपिक संपलेला आहे. त्या टॉपिकचे आपल्याला MCQs घ्यायचे आहेत. मग ते MCQs घेण्या अगोदर आपल्याला हा टॉपिक थोडक्यात रिवाईज करावा लागेल. त्याच्यामध्ये अगोदर आपण सुरुवातीला काय बघितलं बघा, लॉजिकल कनेक्टिव्स बघितले. आता लॉजिकल कनेक्टिव्स कोणते? 5 लॉजिकल कनेक्टिव्स आहेत. कोणते होते ते? अँड, ऑर, नॉट, इफ देन, आणि काय होतं? इफ अँड ओनली इफ. हे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह होते. मग यांचे जर सिम्बॉलिक फॉर्म आपण बघितले तर अँडचा काय आहे की हा अँडचा सिम्बॉल आहे, ऑरचा हा निगेशन, नॉट. इफ देन म्हणजे काय आहे? सिंगल एरो. आणि डबल इम्प्लिकेशन म्हटलं जातं याला, जे काय करतोय आपण बोथ साईडला ॲरो घेतो इफ अँड ओनली इफला. म्हणजे ज्यांना आपण अजून काय म्हटलेलं बघा, अँड म्हणजे कंजंक्शन. अँड म्हणजे काय होतं? कंजंक्शन. ऑर म्हणजे डिसजंक्शन. कंजंक्शन, डिसजंक्शन हे काय आहे? नॉट म्हणजे काय आहे? निगेशन आहे. आणि इफ देन म्हणजे काय आहे? कंडिशनल म्हणतोय आपण त्याला. इफ देन म्हणजे कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. आणि इफ अँड ओनली इफला काय म्हणतोय आपण? बाय कंडिशनल. इफ अँड ओनली इफला काय म्हणतोय बघा, बाय कंडिशनल ऑर काय म्हणतोय? डबल इम्प्लिकेशन. बाय कंडिशनल ऑर डबल इम्प्लिकेशन. हे काय आहेत? 5 लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत. त्यांचे सिम्बॉलिक फॉर्म बघितला आपण आणि त्यांचे लॉजिकल नेम जे आहेत ते पण आपण बघितले. कंपाऊंड स्टेटमेंट जिथे तयार होतात ते. आता कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणायचं? तर हे लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करून 2 सेंटेन्स आपण जिथे घेतोय त्याला काय म्हटलं जातं? कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हटलं जातं. कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये काय येणार आहे? 2 सेंटेन्स असतील. 2 सेंटेन्स आपण काय करतोय? एकत्र करतोय. त्याला आपण काय म्हणतोय? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतोय. म्हणजे एकत्र करताना यातलं लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करतोय. हे झालं आता लॉजिकल कनेक्टिव्ह. आता यांचे ट्रूथ टेबल्स बघितलेले बघा आपण. प्रत्येकाचे ट्रूथ टेबल्स काय होते? ट्रूथ टेबल्स बघा, अँडचा ट्रूथ टेबल काय आहे? पहिला कॉलम पीचा, दुसरा कॉलम क्यूचा, नंतर काय येणार? पी अँड क्यू. म्हणजे इथं काय येणार? पॉसिबिलिटीज किती असतात? टी टी एफ एफ. इथं काय येणार? टी एफ टी एफ. अँडला काय येणार? पी अँड क्यू म्हणजे टी 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 असतं आणि बाकी सगळ्या व्हॅल्यूज काय असतात? फॉल्स असतात. इथं काय येणार आहे? एफ येणार. अँडचा ट्रूथ टेबल बघितला आपण, ज्याच्यामध्ये जिथे टी टी असेल तिथे व्हॅल्यू टी येते, बाकी सगळ्याला काय असते? फॉल्स असते. हा झाला अँडचा ट्रूथ टेबल. आता ऑरचा काय आहे बघा, पी कॉलम, परत क्यू, नंतर काय आहे? पी ऑर क्यू आहे. मग याच्यामध्ये पॉसिबिलिटीज काय? टी टी एफ एफ. नंतर इथे येणार टी एफ टी एफ. आता ऑरला काय असतं? जिथं एफ एफ असेल तिथं एफ लिहायचं आणि बाकी सगळ्याला व्हॅल्यूज काय येतात? ट्रू येतात. ऑरला काय आहे? जिथं एफ एफ आहे तिथं एफ येणार आणि बाकी सगळ्याला ट्रू व्हॅल्यू. ह्या झाला अँडचा, हा झाला ऑरचा. आणि निगेशनला काय असतं बघा, एकच सेंटेन्स, पी सेंटेन्स, त्यातच आपण निगेशन घेते. मग निगेशन घेताना जर स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन काय येणार? फॉल्स येणार. आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय घ्यायचं आहे आपल्याला? ट्रू घ्यायचं आहे. हे काय आहे? निगेशन्स आहे. निगेशन. आता अजून कोणतं राहिलं? इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचा टेबल कसा? पी कॉलम, क्यू कॉलम आणि पी इम्प्लायज क्यू. पी क्यू आणि पी इम्प्लायज क्यू. इथं पॉसिबिलिटीज आहेत त्याच, टी टी एफ एफ. तर इथं काय येणार? टी एफ टी एफ. आता इम्प्लिकेशनला काय आहे की जिथं पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि नंतरचं स्टेटमेंट काय असेल? फॉल्स असेल. पहिलं स्टेटमेंट ट्रू, नंतरचं स्टेटमेंट फॉल्स असेल तिथं फक्त व्हॅल्यू काय येते? फॉल्स येते आणि बाकी सगळ्याला व्हॅल्यू काय असते? ट्रू असते. हे झालं इम्प्लिकेशन. आणि काय येणार आता? डबल इम्प्लिकेशन. पी क्यू आणि पी डबल इम्प्लायज क्यू. 5वं लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं? डबल इम्प्लिकेशन. याच्या पॉसिबिलिटीज काय? टी टी एफ एफ. पीच्या आहेतच, क्यूच्या काय येणार? टी एफ टी एफ. आणि आता राहिलं काय? डबल इम्प्लिकेशनचा कॉलम. याच्यामध्ये काय असतं? दोन्ही सेम व्हॅल्यू पाहिजेत. टी टी असेल किंवा एफ एफ असेल, दोन्ही सेम. टी टी असेल तर टी लिहायचं, एफ एफ असलं तरीही टीच लिहायचं. दोन्ही सेम असतील तिथं व्हॅल्यू काय येतात? टी येतात. बाकी सगळ्याला काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. हे झालं ट्रूथ टेबल्स बघितले आपण सगळ्याचे. नंतर अजून काय होतं? कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि काय होतं?
कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि तिसरं काय आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. मग याच्यामध्ये काय बघितलेलं की सुरुवातीला जी स्टेटमेंट दिलेलं असेल आपल्याला ते कोणत्या फॉर्ममध्ये असेल, इफ देन या फॉर्ममध्ये असेल. म्हणजेच कोणता फॉर्म आहे हा, इम्प्लिकेशन. मग इम्प्लिकेशनमध्ये जर दिलेलं असेल तर त्या स्टेटमेंटचा आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहिता आहेत. आता मी ते फक्त सिम्बॉलिक फॉर्ममध्ये सांगणार आहे बघा. कॉन्व्हर्स कसा लिहितो आपण, काय करतोय, क्यू एम्प्लायज पी, म्हणजे क्यू स्टेटमेंट पहिलं लिहितोय, नंतर काय लिहितोय आपण, पी स्टेटमेंट लिहितोय. इनव्हर्सला काय करतोय बघा, इनव्हर्सला काय असतं, निगेशन ऑफ पी एम्प्लायज निगेशन ऑफ क्यू. दोन्ही स्टेटमेंट आहे अशी लिहिते, फक्त दोन्हीला काय करायचं, निगेशन. आणि लास्ट काय राहिलं, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार, तर निगेशन ऑफ क्यू घ्यायचं पहिला, एम्प्लायज निगेशन ऑफ पी. कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. क्यू एम्प्लायज पी म्हणजे कॉन्व्हर्स, म्हणजे क्यू स्टेटमेंट नंतरचं, देन नंतरचं स्टेटमेंट पहिला लिहायचं आणि इफ नंतरचं नंतर लिहायचं सेकंडला. क्यू एम्प्लायज पी, निगेशन ऑफ पी एम्प्लायज निगेशन ऑफ क्यू. आणि इथं काय येणार, निगेशन ऑफ क्यू एम्प्लायज निगेशन ऑफ पी. हे झालं कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता अजून पुढे आपण काय बघितलं बघा, स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे की नाही बघायचं. लॉजिकली इक्विव्हॅलन्स, लॉजिकली इक्विव्हॅलन्स नंतर काय होतं, टोटोलॉजी, टोटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन, टोटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन आणि कंटिजेन्सी, कंटिजेन्सी. आणि त्याच्या अगोदर काय आहे आपल्याला, स्टेटमेंट पॅटर्न, स्टेटमेंट पॅटर्न. आता स्टेटमेंट पॅटर्न पहिला आपल्याला बघावं लागेल. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, असं जे आपण स्टेटमेंट एखादं घेतो, समजा मी असं घेतलं, पी एम्प्लायज क्यू घेतलं, आणि इथं काय लिहिलं, अँड क्यू लिहिलं. हे काय आहे, एक स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये ती 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आपण यूज केलेले आहेत. ती यूज करून आपण जे काय लिहितो त्याला स्टेटमेंट पॅटर्न असं म्हटलं. मग याच्यामध्ये अँड असेल, ऑर असेल, निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, ही 5 लॉजिकल कनेक्टिव्ह असणार आहे. मग यांचा ट्रूथ टेबल तयार करणं, या 5 स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करायचा. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न लक्षात येते का, त्याचा ट्रूथ टेबल तयार करायचा असते. तो ट्रूथ टेबल कसा, पहिला पी कॉलम लिहायचा, क्यू कॉलम, नंतर पी एम्प्लायज क्यू असं लिहिलं जातं. ते काय आहे, ट्रूथ टेबल त्याचा आपण घेतोय. मग लॉजिकली इक्विव्हॅलन्स. आता लॉजिकली इक्विव्हॅलन्स म्हणजे काय देणार बघा, 2 स्टेटमेंट असतील, एकच स्टेटमेंट असणार नाही आहे. समजा असं दिलं आपल्याला, पी ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू दिलं, इज इक्विव्हॅलंट टू, इथं फक्त पी दिलं. याचा ट्रूथ टेबल तयार करायचा, याचा ट्रूथ टेबल तयार करायचा. आणि बोथ साईड काय आली, बोथ साईडचा लास्ट कॉलम आहे, म्हणजे या स्टेटमेंटचा कॉलम आणि या स्टेटमेंटचा कॉलम जर दोन्ही इक्वल आले तर ते स्टेटमेंट आपण काय म्हणतोय, लॉजिकली इक्विव्हॅलन्स असं म्हणतोय. म्हणजे ते लॉजिकली इक्वल आहेत असं आपण म्हणतोय. आणि राहिलं कोणतं आता, टोटोलॉजी. टोटोलॉजी म्हणजे काय येणार आहे, स्टेटमेंट असलंच असेल, स्टेटमेंट पॅटर्न, त्याचा लास्ट कॉलम काय असेल, ऑल व्हॅल्यूज काय येतील, ट्रू येतील, तेव्हा ते स्टेटमेंट काय मिळतं आपल्याला, टोटोलॉजी मिळते. नेक्स्ट सेकंड काय आहे, कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शनमध्ये काय येणार आहे, ऑल व्हॅल्यूज काय असतात, एफ असतात. म्हणजे ऑल व्हॅल्यूज फॉल्स असला तर कॉन्ट्राडिक्शन, ऑल व्हॅल्यूज ट्रू जर असला तर टोटोलॉजी झालं. आणि राहिलं कोणतं, कंटिजेन्सी. कंटिजेन्सीमध्ये काय तर व्हॅल्यूज टी आणि एफ दोन्ही एकत्र असतात, टी पण असेल आणि एफ पण असेल तर ते काय झालं, कंटिजेन्सी झालेलं. ट्रू व्हॅल्यू पण असतील आणि फॉल्स पण असतील त्या त्याच्यामध्ये येतात. नेक्स्ट आपण अजून काय बघितलं बघा, ड्युएल. ड्युएल म्हणजे काय, सेम स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला दिलेलं असतं आणि स्टेटमेंट पॅटर्नमध्ये काय करतो आपण, ड्युएल लिहितो म्हणजे काय करतोय, अँड असेल तर त्याचे काय लिहितोय व्हॅल्यू आपण तिथं ऑर लिहितोय, आणि ऑर असेल तर काय चेंज करायचा, अँड लिहायचं. अँड असेल तर ऑर असेल तर अँड. आणि अजून काय आहे, टी असेल तर सी लिहायचं आणि सी असेल तर टी. आता सी आणि टी म्हणजे काय, ट्रू आणि हे फॉल्स, म्हणजे टोटोलॉजी आणि कॉन्ट्राडिक्शन ते टी आणि सी. किंवा टी असेल तर एफ लिहायचं, एफ असेल तर टी लिहायचं. हे काय आहे, ड्युएल लिहितो आपण त्या स्टेटमेंट. मग अजून काय बघितलं बघा आपण याच्यामध्ये, क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट.
क्वांटिफायर्स कशाला म्हटलेलं आहे आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट बघा जरा लक्षात येते का? क्वांटिफायर्स कोणते? तर देअर एक्झिस्ट. हां, ज्या स्टेटमेंटमध्ये देअर एक्झिस्ट हा वर्ड असेल म्हणजे त्याचा सिम्बॉल हा आहे आणि दुसरं काय आहे? फॉर ऑल. फॉर ऑल म्हणजे हा असेल, एज आहे उलटा ए आणि हा उलटा ई. देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल ही दोन ही दोन लॉजिकल कनेक्टिव्ह ज्याच्यामध्ये आहे त्याला आपण काय म्हणते? क्वांटिफायर्स. या दोन्हींना काय म्हटलं तर क्वांटिफायर असं म्हटलं जातं आणि यांचा यूज करून जे स्टेटमेंट तयार होतं त्या स्टेटमेंटला काय म्हटलं जातं? क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हटलं जातं. ड्युअलिटी आणि त्याच्यानंतर क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे ही दोन यूज करून देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल यूज जिथे केलं जातं त्याला आपण काय म्हणते? क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणते. मग अजून आपण काय बघितलं बघा? निगेशन एक बघितलं. निगेशनचे पण सेपरेट रूल आहेत बरं का. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन आतापर्यंत फक्त काय बघितलेलं आपण की एका स्टेटमेंटचं निगेशन. पण इथं काय आहे? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे ज्याच्यामध्ये ॲड असेल, ऑर असेल, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन हे लॉजिकल कनेक्टिव्ज असतील आणि यांचा यूज करून आपण काय करणार आहे? जे स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट तयार करतो त्याचं निगेशन. म्हणजे काय येणार बघा, ते रूल दिलेले आहेत मी सांगितलेलं. निगेशन ऑफ पी अँड क्यू जर असेल तर ते इज इक्वल टू काय लिहितो आपण? दोन्हीला सेपरेट निगेशन आणि मध्ये साईन कोणतं? ऑर येतं. तसं निगेशन ऑफ पी ऑर क्यू त्याला काय येतं सांगा? इथं ऑर असेल तर इकडं मध्ये दोन्हीला सेपरेट निगेशन आणि मध्ये काय लिहायचं? अँड लिहायचं. आता हे जे निगेशन्स लिहितो आपण यालाच काय म्हटलेलं आहे बघा? डी मॉर्गन्स लॉ असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजेच काय आहे हा? डी मॉर्गन्स लॉ पण आहे. आता राहिलं कोणतं? निगेशन ऑफ पी इम्प्लायज क्यू. पी इम्प्लायज क्यूचं निगेशन काय आहे? पी अँड निगेशन ऑफ क्यू. जे पी स्टेटमेंट ॲज इट इज अँड क्यूला फक्त निगेशन द्यायचं. हे झालं इम्प्लिकेशनचं निगेशन. आणि राहिलं कोणतं आता? डबल इम्प्लिकेशनचं निगेशन. ते काय आहे? पी अँड निगेशन ऑफ क्यू हे ॲज इट इज आहेच, पण इथं फक्त ऑर अजून काय येणार? क्यू अँड निगेशन ऑफ पी. हे काय आहे? डबल इम्प्लिकेशनचं निगेशन आहे. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट हे पण आपण बघितलेलं आहे. तसंच आपण निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंटचं पण घेऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय करतो आपण? देअर एक्झिस्ट असेल तर फॉर ऑल लिहायचं आणि फॉर ऑल असेल तर देअर एक्झिस्ट लिहायचं. ते घेतलं. किंवा ॲटलिस्ट पण असते बघा. ॲटलिस्ट पण वर्ड तिथे यूज केलं जातं. आणि ऑर असेल तर अँड असेल तर ऑर ते आलंच त्याच्यामध्ये. मग आता पुढं अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट बघितलं आपण. लॉज बघितले. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट म्हणजे काय आलं? याच्यामध्ये जे लॉ आहेत ते सगळे लॉ येणार आहेत. ते लॉ जे 4 इम्पॉर्टंट आहेत तेच मी फक्त सांगणार. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कोणता? तर पी ऑर क्यू अँड आर जर असेल तर इज इक्वल टू आपण काय लिहू शकते? पी आणि क्यू. पी ऑर क्यू इथं अँड काय येणार? पी ऑर आर येणार. हा कोणता लॉ आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तेच अजून इथं ऑर असेल तर इथं अँड लिहितो आपण आणि अँड आहे तिथं ऑर लिहायचं. म्हणजे हे कसं येणार? पी अँड क्यू इथं ऑर येईल आणि पी अँड आर येईल. येते लक्षात? हा कोणता लॉ आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नंतर आपण डी मॉर्गन्स आत्ताच बघितला बघा. डी मॉर्गन्स लॉ. त्याच्यामध्ये काय असतं? निगेशन ऑफ पी अँड क्यू जर असेल तर काय लिहितो? दोन्हीला सेपरेट निगेशन आणि मध्ये ऑर साइन. आणि निगेशन ऑफ पी ऑर क्यू जर असेल तर दोन्हीला सेपरेट निगेशन आणि मध्ये साईन कोणतं येतं? अँड साईन येतं. हा झाला डी मॉर्गन्स लॉ. नंतर कोणता आहे? आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉमध्ये काय असतं बघा? पी ऑर एफ त्याची व्हॅल्यू काय असते? पी असते. आणि पी ऑर टी जर असेल तर याची व्हॅल्यू काय असते? ॲज इट इज टी असते. नंतर पी अँड एफ जर असेल तर याची व्हॅल्यू एफ लिहायची आणि पी अँड टी जर असेल तर याची व्हॅल्यू काय असते? पी असते. म्हणजे एक स्टेटमेंट असेल आणि एफ ट्रू किंवा फॉल्स हे असेल तर असं आपण घेतोय. आणि राहिला कोणता लॉ अजून एक बघा? कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉमध्ये काय आहे? पी ऑर निगेशन ऑफ पी म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल. ऑरला काय असतं? टी लिहितो आणि अँडला काय असतं? पी अँड निगेशन ऑफ पी जर असेल तर अँडला काय येतं? व्हॅल्यू एफ येते म्हणजे फॉल्स येते. हे झालं अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. मग या लॉचा यूज करून आपण
लॉजिकल सर्किट जे आहेत त्यांचे आपण स्विचेस कमी केलेले बघा हे लॉ यूज करून. म्हणजे ते कशामध्ये येतं तर ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक. ॲप्लिकेशन ऑफ लॉजिकमध्ये आहे बघा ते. म्हणजे काय असणार आहे, करंट जर फ्लो होत असेल तर हे काय म्हणतोय आपण, हा एक स्विच असेल S1, त्याच्यामधून करंट, आता हा स्विच ओपन दिसतोय म्हणजे काय आहे, तो सध्या क्लोज आहे. स्विच ओपन म्हणजे स्विच काय आहे, ओपन आहे म्हणजे तो काय आहे, ऑफ आहे. ऑफ असेल तर ते काय येणार, ऑफ म्हणजे एफ व्हॅल्यू म्हणजे 0 घेतलेली आपण. आणि स्विच जर ऑन असेल, समजा इथं स्विच आहे तो ऑन आहे, S1 स्विच, करंट इथून पास होते, तर आपण काय म्हणतोय, ऑन म्हणजे काय झालं, तो स्विच क्लोज करावा लागला आपल्याला, म्हणजे तो ऑन आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू टी म्हणजे कसं डिनोट करतोय आपण, 1 आणि 0 न, ऑन आणि ऑफ. आता हे दोन स्विचेस जर आपण सिरीजमध्ये जोडले, एक स्विच S1 असेल, एक स्विच S2 जर असेल, आता हे जर आपण सिरीजमध्ये जोडले तर कोणता मिळतो आपल्याला, S1 स्विच म्हणजे P घ्यायचा, S2 स्विच म्हणजे Q. तर इथं काय मिळतं आपल्याला, अँडचा ट्रूथ टेबल मिळतो. स्विच जर सिरीजमध्ये असतील तर P अँड Q लिहितोय आपण, आणि तेच जर स्विच पॅरलल असतील, स्विच जर पॅरलल असेल, इथे S1 असेल, इथे S2 जर असेल, तर आपण काय म्हणतोय, P ऑर Q. स्विच जर काय असतील पॅरलल असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, P ऑर Q असं म्हणतोय. मग याच्यावरून आपण इनपुट आउटपुट टेबल बघितले, स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला आहेचे दिलेले असतील. मग यांचा इनपुट आउटपुट टेबल किंवा आपण काय म्हणतोय त्याला, स्विचिंग टेबल असं पण म्हणतोय. मग इनपुट आउटपुट टेबलमध्ये काय करतो आपण, टी म्हणजे त्याची व्हॅल्यू इथं 1 लिहायची आणि एफ म्हणजे व्हॅल्यू काय लिहायची त्याची, 0 लिहायची. मग हे स्विचिंग टेबल पण त्याच्यामध्ये आले. थोडक्यात रिव्हिजन आपण घेतलेले. आता क्वेश्चन जरा बघा. आता क्वेश्चन सगळ्या टाईपचे घेत जायचे. पहिलं सिम्बॉलिक फॉर्मवरनं बघा. पी स्टेटमेंट दिले, गर्ल्स आर हॅपी, आणि क्यू स्टेटमेंट काय दिलेलं आहे, गर्ल्स आर प्लेइंग म्हटलेलं आहे. मग पुढे काय सांगितले, द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ आयदर दी गर्ल्स आर हॅपी ऑर दे आर नॉट प्लेइंग म्हटलेलं आहे. बघा, लॉजिकल कनेक्टिव्ह इथं कोणतं दिसते, ऑर दिसते. त्याच्या अगोदरचं स्टेटमेंट आयदर दी गर्ल्स आर आयदर दी गर्ल्स आर हॅपी म्हटलेलं आहे. म्हणजे ते स्टेटमेंट कोणतं आहे बघायचं, गर्ल्स आर हॅपी म्हणजे कोणतं स्टेटमेंट आहे, पी स्टेटमेंट आहे. लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे मध्ये, ऑर, म्हणजे हा ऑरचा सिम्बॉल द्यायचा. आणि पुढं ऑरच्या पुढं काय दिले बघायचं, दे आर नॉट प्लेइंग काय म्हटलेलं आहे, दे आर नॉट प्लेइंग म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये स्टेटमेंट क्यू काय दिले, गर्ल्स आर प्लेइंग दिले, पण इथे घेताना काय म्हटलंय, नॉट प्लेइंग म्हणजे काय येणार आहे, क्यू स्टेटमेंटचं इथं काय आहे, निगेशन आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म काय आला, पी ऑर निगेशन ऑफ क्यू म्हणजे कोणतं येणार आहे ऑप्शन, सी ऑप्शन येणार आहे. आता नेक्स्ट काय दिले बघा, पी स्टेटमेंट दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिलं आहे त्याच्यामध्ये पी स्टेटमेंट दिले आहे, राम इज लकी. क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे, राम वर्क हार्ड. आणि आर स्टेटमेंट काय दिले बघा, राम गेट्स अ जॉब. मग याच्यावरनं सिम्बॉलिक फॉर्म काय विचारलाय बघा, सिम्बॉलिक फॉर्म विचारलेला आहे, इफ राम इज लकी अँड वर्क हार्ड देन काय म्हटलेलं आहे, ही विल गेट अ जॉब इज. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे बघा, पहिल्या दिलेला आहे ऑप्शन, निगेशन ऑफ पी ऑर क्यू इम्प्लाइज आर. सेकंड ऑप्शन आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू इम्प्लाइज आर. थर्ड दिलेला आहे पी अँड क्यू इम्प्लाइज आर. आणि लास्ट काय दिलेलं आहे बघा, पी ऑर क्यू इम्प्लाइज आर दिलेलं आहे. हा, मग याच्यामध्ये काय येणार आहे, सिम्बॉलिक फॉर्म विचारलं ना, पी स्टेटमेंट आहे राम इज लकी, राम वर्क हार्ड, क्यू स्टेटमेंट, आणि गेट्स अ जॉब म्हणजे आर स्टेटमेंट आहे. तर इफ राम इज लकी म्हणजे इथं कोणतं स्टेटमेंट आहे, पी स्टेटमेंट आलं. लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे, अँडचा सिम्बॉल द्यायचा. वर्क हार्ड म्हटलेलं आहे म्हणजे इथं काय येणार, क्यू येणार. नंतर काय म्हटलं, देन ही विल गेट अ जॉब. सुरुवात इफ नाही, नंतर इथं देन ही विल गेट अ जॉब म्हणजे हे ब्रॅकेटमध्ये जाईल, आणि ही विल गेट अ जॉब म्हणजे आर स्टेटमेंट आलं. म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय मिळाला, पी अँड क्यू इम्प्लाइज आर. येते लक्षात, म्हणजे कोणता ऑप्शन येते बघा, सी ऑप्शन येते.
मला वाटते बहुतेक हा क्वेश्चन आपला टेस्टसाठी झालेला आहे. तरी पण असू दे, आता क्वेश्चन अजून भरपूर घ्यायचे आहेत आपल्याला. नेक्स्ट लेक्चरला राहिलेली एक्झाम्पल बघूया.